नमस्कार मंडळी. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज करूया आपण नवीन मेनू. काहीतरी कुरकुरीत असा पदार्थ करूया. ते पण बाजरीच्या पिठापासून. हेल्दी आणि छान खाण्यासाठी लेकरांना आवडणारा पदार्थ. आणि त्यामध्ये अजून पौष्टिक गुळापासून तयार करूया. आपण करूया आज बाजरीच्या कापण्या. आपण काय करू, पावशेर गूळ घेऊया. त्याला अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवू. भिजवून झाल्यानंतर त्याची पूर्ण असं पाणीमध्ये मिक्स झाला पाहिजे गूळ. नंतर आपण 3 वाटी बाजरीचं पीठ घेऊयात. बाजरीचं पिठामध्ये ते पाणी थोडं थोडं करून आपण मिक्स करूयात. आपल्याला छानपैकी असा गोळा तयार करायचा आहे बाजरीचा पिठाचा, जो असा निब्बर गोळा येईल आणि त्याची आपल्याला भाकरसारखी पूर्ण अशी पोळपाटावरती भाकर थापायची. पूर्ण असं निब्बर मळून घ्या त्याला, पीठ टाकून, सुकं पीठ टाकून. मग एक पूर्ण गोळा घ्या. गोळा घेतल्यानंतर त्याला हाताने थापा किंवा तुमच्याकडे लाटणं अवेलेबल असेल तर तुम्ही लाटण्याने गोल आकाराने पूर्ण असं थापून घ्या. आम्हाला आमच्या आईंना थापायची पद्धत आवडती, बाजरीची भाकर टाईप. तर मग त्यांनी गोळा करून पूर्ण असा थापून घेतला. थापून घेतल्या आणि आपल्याला काहीतरी असं वरतून डेकोरेशन किंवा टेस्टी लागण्यासाठी आपण त्याला तिळाचा वापर करूया. तीळ लावल्यानंतर आपण वरतून तीळ टाकल्यानंतर परत एकदा थापून घेऊयात. मग आपली ही कापण्याची पोळी तयार झाली. आता आपल्याला याला चाकू घेऊन एक एक स्लाईस पूर्ण अशी कापायची. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीनं त्याला कापा. आम्हाला ही शंकरपाळे टाईप कापायची होती. त्या टाईपने आम्ही त्याचे छानपैकी बारीक बारीक अशा कापण्या केल्या. पूर्ण गोळ्यांची पिठाचं पूर्ण असे कापण्या करून घेतल्या एका साईडला पेपरवरती. नंतर आपल्याला पुढे त्या तळायच्या होत्या. त्याच्यासाठी पहिले पूर्ण आम्ही रेडी करून घेतलं. मग मी चूल पेटवली, तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर थोड्या थोड्या ज्या कापण्या होत्या त्याच्यामध्ये सोडल्या. तुम्ही बघू शकता अशा एकदम अशा कुरकुरीत टाईपमध्ये झाल्यात त्या. आणि त्याला थोडासा लालसर कलर येऊ द्या. कलर आल्यानंतर पेपरवर किंवा खाली असं एखाद्या स्वच्छ कपड्यावर टाका, म्हणजे त्याला ना त्याचं तेल जो आहे ते अकसून घेईल. आणि नंतर त्याला थोडंसं खाली ठेवा. गरम गरम खाऊ नका. थोडंसं खाली ठेवल्यानंतर त्याला असे कुरकुरीत होतील ते थोड्या वेळाने. लगेच गरम खाल्लं का नरम वाटतील तुम्हाला, पण थोड्या वेळाने खा, 5-10 मिनिटांनी. कडकपणा आल्यावरती टेस्टसाठी भारी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. लहान मुलांसाठी नक्की आवडेल हा पदार्थ.